तर नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवलकर, मुंबई गणपती व ट्रॅव्हल विथ योगेश चंदवलकर प्रस्तुत गप्पा विथ टायटल स्पॉन्सर प्रियांशी कलाकृतीमध्ये आपलं स्वागत आहे. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अखेर आलाच. आपल्यासोबत स्वतः रेश्माताई खातू आहेत. ताई नमस्कार. नमस्ते. 2018ला आपण एक पॉडकास्ट घेतलेला. आता आपण 19चा पॉडकास्ट सुरू करूया. बॅक इन टाइम. 19 हे खूप मस्त वर्ष होतं. जागाही मस्त, सगळं चांगलं चाललेलं त्यावेळेला. मला सांगा ना की 19शी एक बोलतात ना शरद आर्ट्स आणि स्टुडिओ विजयार खातू, हा पहिला तर चेंज कसं झालं? आपण फक्त नाव चेंज केलं, बाकी कामं तर तीच होत होती. आपण कामाची पद्धत पण तीच होती, मंडळं पण तीच होती. ह्याच्यामध्ये चेंज फक्त काय नाव पहिलं बाबांच्या अखत्यारीत होतं शरद आर्ट्स आणि स्टुडिओ माझ्या अखत्यारीत होतं. एवढाच फरक काय जाणवला तुम्हाला? ते लोकांना जाणवलं असेल, मला नाही. माझ्यासाठी मी पूर्वी कधी ही कामं पाहिली नाही, म्हणजे माझ्या अंगवळणी ही कामं कधीच पडली नाही. 17 पासून बघायला सुरुवात केली, 17, 18, 19 ज्या पद्धतीने चालू होतं. तुम्ही कधी कारखान्यात यायचे त्यावेळेला? नाही, कधीच नाही. का मला आठवतं ना, आम्ही निखिलला तरी बघितलेलं, बट तुम्हाला आम्ही 2017लाच पहिलं बघितलं. हो, कारण काही विषयच नव्हता कारखान्यात येण्याचा. म्हणजे आता तो तर आपण घेतलेलाच 18चा भाग. 19 मी आता जसं मगाशी बोलले, एक मस्त वर्ष गेलेलं. संकल्पना एक अशा संकल्पना होत्या ना. तो ग्रँड रोडचा गणपती मस्त होता, चंदनवाडी सुंदर होता, महागणपती तर वन ऑफ माय फेवरेट. म्हणजे अशी मूर्ती पुन्हा होणे नाही ते असतं ना विठ्ठलाची. नाही, महागणपती असा 19 सारखा पुन्हा कधीच हो. मला अजून पण तो वॉलपेपर मध्ये माझ्या तोच गणपती आहे. इव्हन अमनदादाच्या पॉडकास्ट मध्ये पण मी तेच बोललेलो, विठ्ठलाचा महागणपती म्हणजे तसा विठ्ठल होणेच नाही. तो झालं. मग सांगा ना अजून त्याचे तेव्हाचे काही अजून तुमचे किस्से 2019च्या वन ऑफ द पीक इयर. नाही, पीक इयर असलं तरी पण आपलं ज्याप्रमाणे काम चालू होतं 18ला वगैरे तसंच चालू होतं. जे मंडळ जसे संकल्पना आणत होते आपण करत राहिलो. नाही, पण कसं झालं म्हणजे खातू साहेबांची एक जागा होती. आता बोलतो ना खातू साहेब आणि परेल वर्कशॉप हे एक समीकरण फरक पडला, खूप फरक. म्हणून आता परत 18ला गणसंकुल, 19ला अजून एक वेगळी जागा. हो, मग एक कसं होतं आपण नाही ना, सगळ्याच गोष्टी सगळ्यांना इझिली मिळत नाही. म्हणजे कुठलंही क्षेत्र असू दे, स्ट्रगल हा प्रकार असतो. म्हणजे आम्हाला जागेसाठीही होता. त्यानंतर मला पर्सनली कारागिरांसाठी जागेसाठी कंटिन्यू चालवायचो. आता तर मला असं वाटतं 8 वर्ष चालू आहे आता. तरी चिकाटीने माझं काम आणि स्टुडिओ मी चालवते. तेव्हाची काही आठवणी सांगा ना 19च्या. आठवणी काय, खूपच सगळ्यात छान होत्या आठवणी. म्हणजे आम्ही सगळ्यांनी छान काम केलं, म्हणजे मिळून मिसळून अगदी व्यवस्थित. माझी टीम छान होती, सिद्धेश वगैरे खूप छान काम केलं. मंडळांचा खूप चांगला हातभार होता त्यावेळेला. स्पेशली चंदनवाडी घडताना म्हणजे 17 पासून 17, 18, 19 चंदनवाडीमध्ये विशेष लक्ष द्यायचे विजय साबळे आणि त्यांचा मुलगा कुणाल साबळे. विशेष लक्ष असायचं. म्हणजे इवन ॲनाटॉमीमध्ये सुद्धा त्यांचा इनपुट भरपूर होता. त्यावेळेला सिद्धेश पण नौखाच होता, तेव्हा त्याला पण तेवढं बघून तेवढं ॲनाटॉमी त्यालाही जमायचं नाही. म्हणजे कसं विनयला विचारून वगैरे ह्या गोष्टी त्यावेळेला व्हायचा. तोही शिकत होता. आता तो अगदी छान सराईतपणे करतो. तर हे त्यावेळेला साबळेंचं मला असं त्यावेळेला खूप म्हणजे म्हणतात ना पाठिंबा मिळाला. आणि खूप जुनं मंडळ, लहानपणापासून मी त्या मंडळात जायचे. एक वेगळी त्या मंडळाची एक ओढ होती. त्यामुळे चंदनवाडी पण 19 पर्यंत खूप छान घडला साबळेंच्या सपोर्टने. मस्त झालं ते. त्याच्यावरचं ते नागाचे काम आणि जे डिटेल वर्क होतं ना त्याच्यामध्ये कुणाल साबळेचा चांगला हात आहे. ॲनाटॉमी म्हणा, डोकं म्हणजे तिकडे चंदनवाडीमध्ये म्हणजे टेक्निकली म्हणा किंवा इतर काही आर्टिकल देताना डोकं छान लावतात. टीम खूप छान आहे त्यांची. आणि मेन म्हणजे सपोर्टिव्ह आहे. म्हणजे असं हे तुम्हीच करा आणि हे आम्हीच करायचं नाही, मिळून मिसळून काम करा. म्हणजे पहिल्यापासून तर तसं होतं. जसं आता नंदीचा गणपती होता, खातू साहेबांनी मूर्ती केली, त्यांनी सजवलं. आणि इव्हन तेव्हाही आपलं कासवावरची ती मूर्ती होती किंवा जी कमळावरची होती, त्यांचं एक तर आता तो बोलतात ना ट्रेडमार्कच झाले ते उडवणारा तो शेला. तिथून ती सुरुवात झालेली 2015 पासून. पण आता 19 पण होत. 19ला ते फुलांचं केलेलं त्यांनी, खालती शेषनाग आणि वरती ते
फुलांचा जो फ्लो दिलेला हो कालांतर, मग नंतर झालं आता 20चा मागे पण चांगलाच झालेला. हो त्याच्यानंतर आलं कोविड. मार्चमध्ये कोविड आलं, लॉकडाऊन लागलं. बट लॉकडाऊन मधली सगळ्यात पहिली इन्सिडेंट तर मे महिन्यात झाली, ती म्हणजे कारखान्याला आग लागली. हा पण त्यात पण असं तुमच्यावर आरोप लागलेला की बोलतात ना, इन्शुरन्सच्या पैशासाठी तुम्ही ती आग लावली, असं तुमच्यावर एक कुठला आरोप होता. इन्शुरन्स कोणी काढलाय? म्हणजे ज्यांना माहिती असेल जर मी इन्शुरन्स काढला असेल, कारण इन्शुरन्स वगैरे अशा गोष्टींचं निघत नाही, निदान आपल्याकडे तरी नाही. म्हणजे मला असं वाटतं अशिक्षितच असतील ज्यांनी हे असे आरोप वगैरे इमॅजिनेशन केलं असेल. आणि बरीच आपल्याकडे आहेत मूर्तिकार असे जरा बावळट, म्हणजे हा बावळट म्हणायला हरकतच नाही, कारण का त्यांना उगाचच काहीतरी पर्सनल लेवलला जायचं असतं, बदनामी करून आपले एक स्टेटस वर करून मूर्त्या खेचायच्या. खूप घाणेरडं राजकारण चालतं. तुम्हाला काय वाटतं, मग आग लागलेली की आग लावलेली? नाही लागली नाही लागली मला नाही माहिती, कारण प्राकृतिक गोष्टी आहेत, आपण काय बघायला नव्हतो. कारण जर मलाच जर ह्या गोष्टी करायच्या असत्या तर मी कशासाठी लावेन? त्याला काहीतरी रिझन हवं ना. इन्शुरन्स कोणी काढल्याने मिळाले कोणाला, ह्याचं प्रूफ तर पाहिजे. अशा गोष्टी खातू करणाऱ्यातले नाही. मला असं वाटतं नुकसान माझं बरंच झालं ह्याच्यामध्ये, आणि मी ते सगळं करेक्शन करेपर्यंत 2024-25 उजाडला. म्हणजे ज्या काही गोष्टी माझ्या गेल्या त्या आधीमध्ये, आणि मेन असं पण नाही, खूप मेन गोष्टी. मग फक्त हा, मग तो सिग्नेचर बेस कसा वाचला? कारण आदल्या रात्री आम्ही तो आतमध्ये ठेवला होता, जस्ट म्हणजे बाहेरच्या साईडला ते ओपनच असतं सगळं, म्हणून आम्ही तो आतमध्ये, आणि ते देवाच्या कृपेने वाचला असेल. कोणाला हौस आहे की आपणच आपलं सगळं हे करावं? एवढं दुर्बुद्धी, आणि गणपती बाप्पाने आपल्याला बनवलंय, एवढी दुर्बुद्धी खातूंना कधी नाही दिली. नक्कीच खातूंवर जळणाऱ्या दिली असेल दुर्बुद्धी, आम्हाला नाही. आणि ह्या गोष्टी करायचं धाडस एखाद्या कुविचारी माणसालाच असू शकतं, हे आपण नाही करू शकत. कारण आज जी इतकी वर्ष माझी धडपड चालू आहे, कशासाठी चालू आहे? हे सगळं करून परत मी नव्याने उभारी घेईन का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे हे जे विचार कोणाला आले असतील, मला असं वाटतं मूर्ख असेल, अनपढ. नंतर आता परत 2020चं हे आलं, म्हणजे त्यावेळेला तर असं झालेलं ना, 2020ला एक तर गणेशोत्सव होतोय की नाही होतं तेही माहित नव्हतं. अगदी गाईडलाईन्स पण भरपूर लेट आलेले. आणि सगळ्यात मेन तर त्यावेळेला हे आलं की जेव्हा लालबागचा राजा दरवर्षी बसलाच नव्हता 2020ला. त्याच्यानंतर काहीतरी ते हे आले, घरगुती गणपती 2 फूट, सार्वजनिक गणपती 4 फूट, असे 2 फूट आणि 4 फुटाचे हे आलेले. मग त्यावेळेला परत हे सगळं करणं किती हे गेलेलं, कठीण गेलेलं. करावंच लागणार आहे आपल्याला, करायचंय कंटिन्यू म्हटल्यावर करावंच लागणार. माझी जागा होती स्वतःची, ती व्यवस्थित डागडुजी करून घेतली मी, आणि गणपती केले, जास्त काही नव्हते, आणि देव्या जास्त केल्या. आपण एक गणपती बोलतात ना, एक सगळं झालं. एक गणपती त्यावर्षी असा बॉम्ब फोडला ना तुम्ही, तो कोलाबाचा कासवावरचा जो गणपती केलेला, सुंदर झालेला तो गणपती. परत तो कासव करणं त्यावेळेला सोपं होतं की कठीण होतं? असं काही नाही, कमी होते गणपती. हो, त्यामुळे काही नाही, पण भीती पण होती ना गणपती, आणि लहान होते ना स्ट्रक्चर. पण भीती पण होती ना, म्हणजे पहिला कोविड तर असं होता ना, तो कोविड काय होता तेच माहित नव्हतं पहिल्या कोविडच्या वेळेस. दुसऱ्या कोविडला तरी त्यातल्यात माहित होतं की, आणि वॅक्सिनेशन येणार होतं. पहिल्या कोविडला तर असं होतं, हा प्रकारच काय तोच माहित नव्हता. म्हणजे अगदी कोण शिंकलं तरी भीती वाटत होती. त्यावेळेला अशा ठिकाणी काम करणं, जिथे बोलतात ना एक जवळ येणं, हे आहे करणंच भाग आहे, आपला बिझनेस आहे, आणि आपल्याला एकही वर्षाचा गॅप नाही द्यायचं. कसं का होईना आपल्याला वर्ष कंटिन्यू करायचे. म्हणजे जसं तो काळ येत गेला, तसं मी त्या गोष्टी करत गेले कारखान्यासाठी. 21ला परेल वर्कशॉपला एंट्री पण झाली. हो, मग ते कसं वाटलं इतक्या वर्षांनी परत ती परेल वर्कशॉप? आणि मला इच्छा होती मी एकदा परेल वर्कशॉपला यावं आणि मीच असावं. बाकी मला म्हणजे एक माझी इच्छा म्हणून एक हौस, म्हणजे म्हणतात ना, आणि ते हौस म्हणजे खातूंना शक्य आहे हौस करणं. त्यामुळे मी ते केलं 21ला, कारण सोपं होतं. कारण का कोविडमध्ये मला थोडं कॉस्टिंग वाईज पण जमलं, कोविड होता म्हणून. आणि एक मला इच्छा होती ती पूर्ण झाली. पण तिथे सुद्धा 4 फूट आणि देव्या आपण मला वाटतं मंडळांच्या कोऑर्डिनेशनने आपण आहे त्या साईजमध्येच केलं, म्हणजे लाईफ साईजमध्येच केलं. पण मंडप मोठा टाकलेला ना. हा, ते काय टाकलं नेहमीप्रमाणे आपण टाकतो. एक होप्स होते, कारण तेव्हा सुद्धा गोष्टी सुरू होत्या गव्हर्नमेंट सोबत
कधी काय होईल सांगता येत नव्हतं, म्हणून मंडप मोठा होता. त्याच्यानंतर आता 2022 आलं. एक बोलतात ना 2022 हे राजकारणामधलं एक बोलतात ना भरपूर वादळ आलेलं त्यावेळेला. मग त्याच्यानंतर नवीन हे आले, नवीन सरकारच आलं, नवीन गणेशोत्सव आला असं बोलू शकतो 2022 साठी. बट मग 2022ला स्टुडिओचं काय झालं? स्टुडिओमध्ये सोंड वेगळी दिसत होती. स्टुडिओची हालतच खराब होती. म्हणजे 22 मध्ये 20 मध्ये आपल्या बऱ्यापैकी डाय जळल्या. चेहरा वाचला हे माझं नशीब, स्टुडिओचं नशीब, परमेश्वराची इच्छा की हिने कंटिन्यू करावी. ही खरं देवाची इच्छा असते, कारण काही गोष्टी जी माणसं मॅनिप्युलेट करतात त्यांच्या हातात नसतात, हे देवाच्या इच्छेनुसार चालतात. मी त्या सोंडेवरती काम करायला सुरुवात केली म्हणजे 22ला तर नाहीच ती झाली व्यवस्थित. एक जळलेला एक छोटा तुकडा होता त्याच्यावर काम केलं, पण ते काय व्यवस्थित नाही झालं. 23ला व्यवस्थित झालं. म्हणजे माझा एक मित्र आहे फोटोग्राफर, त्याचं नाव नाही घेत, म्हणजे खूप छान त्याने मला हेल्प केली ती सोंड करण्यामध्ये. फोटोग्राफर आहे तो, त्याच्या नजरेत तो चिंतामणीचा चेहरा बसलेला आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना ही गोष्ट माहिती आहे तो कोण असेल. सो आणि त्याने मनापासून त्या चिंतामणीसाठी आणि स्टुडिओसाठी म्हणून त्याने ती गोष्ट केली आवर्जून. मला असं वाटतं चिंतामणीवरचं त्याचं प्रेम जास्त स्ट्रॉंग होतं. सो त्या पोटी त्याने ती सोंड मला माझ्याकडनं ती करून घेतली, असं नाही काही असं वगैरे. मग आम्ही ती सोंड कंटिन्यू केली. आत्ता परत 24 मध्ये थोडेसे चेंजेस केले, आता 25 मध्ये म्हणजे फायनल झाली. आता काही आवश्यकता नाही, म्हणजे सोंड आमची जी आहे ती आम्हाला आमच्या गोष्टी परत मिळाल्या. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी 20 मध्ये हरवल्या होत्या, म्हणजे जळाल्या होत्या. पण 22लाही बऱ्याच गोष्टी हरवल्या, खूप गोष्टी. म्हणजे डिझास्टर जेवढं 20ला नाही हरवलं तेवढं 22ला हरवल्या. अगदी अगदी, कारण कारागीर पण नव्हते, म्हणजे काहीच नाही. आणि माझ्या अंगावर एकटीवरती ती जबाबदारी पडली, कारण मला डायरेक्ट मंडळ हँडल करायची होती, कारागीर डायरेक्ट मला हँडल करायचे होते, कारण त्याच्या आधी तर सिद्धेश करतच होता सगळं. माझ्यावरती डायरेक्ट जबाबदारी पडली. एका अर्थी ते चांगलं झालं. ते थोडं शिकेपर्यंत मला असं वाटतं 23, 24 आणि 25 उजाडला. आता अनुभव आहे बऱ्यापैकी, आणि आता टीम पण आहे. आता हिम्मत करू शकतो की जागा घेऊन आपण, जर जागा आपल्याला व्यवस्थित म्हणजे बजेटमध्ये मिळाली, जेव्हा मिळेल तेव्हा नक्कीच पुन्हा एकदा उडी मारू. कारण येणारी मंडळं खूप उत्सुक आहेत. दरवर्षीचे फोन आहेत की ताई, आणि मी नकार देते कारण मला तो चेहरा कुठल्याही चुकीच्या ठिकाणी द्यायचा नाही आहे. नक्कीच आपण तो चेहरा पण अपग्रेड करणार, म्हणजे ते आपण सगळ्यांनाच तो चेहरा प्रोव्हाइड नाही करू शकत. त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे थोडंसं अपग्रेड. मला एक प्रश्न आहे त्याच्यावर, हा थोडं ह्याच्यामध्येच घेतो. अजून किती वर्ष मग आपण फक्त चेहऱ्यावरच खेळणार आहे, म्हणजे चेहऱ्याच्या नावाने? दुसरं कुठलं काय असतं? मेन तर तीच गोष्ट असते, बाकी तर आपण देतोच. बाकी गोष्ट आहेच, कारण आपण आपल्या मनाने तर गणपती नाही देत. मंडळाची पण संकल्पना असते, मंडळाचं सुद्धा इनपुट असतं. आणि माझ्याकडे ज्या प्रकारची मंडळं आहेत त्यांचं काही हे वायर असं काही काम नसतं अपेक्षा, म्हणजे खूप असं काही भव्य विव्य असं काही, म्हणजे त्या पद्धतीने आपण काम देतो. आणि चेहरा तर मेन आहे. नुसता चेहरा आणि चेहऱ्यावरतीच आपण खेळणार असं नाही मला वाटत. चेहरा तर मेन आकर्षण आहे. तुम्ही गणपती कसाही द्याल आणि चेहराच जर तुमचा तेवढा इनपुट नसेल तर माणूस पहिला चेहऱ्याकडेच बघतो ना, बाकी कुठे बघतो? चेहऱ्याकडेच बघतो. तो भाव तुमचा भक्तिभाव चेहऱ्याकडे बघूनच जागा होतो. आणि आज इतक्या वर्षात त्या चेहऱ्याला प्रेम मिळालंय, मला तो सांभाळणं गरजेचं आहे. त्यासाठी मी चेहरा हा, कारण कसं आता खासू साहेब होते ना तेव्हा तो चेहरा बऱ्याच वेळेला चेंज झालेला काळानुसार. हो, म्हणजे आता 11चा वेगळा होता, 13चा वेगळा, 15 परत एक गाल वाढवले, 16ला चेंज केला, 17ला चेंज केलेला. इतक्या वर्षात मी केला नाही, हो, पण आता ह्या येणाऱ्या वर्षात करणार आहे. म्हणजे हा आहे तो राहणार, तो जे आपली जी काही खास मंडळ आहेत त्यांना दिला जाणार. आणि अजून इतर मंडळांसाठी त्याच धाटणीचा एक वेगळा चेहरा बनवणार. ॲज इट इज कसा बनवणार, मग तोच देणार. मला थोडं चेंजेस करून पण छान एक अपग्रेड करणार ज्याला म्हणतात. अजून काय अपग्रेड होऊ शकतो स्टुडिओमध्ये? आता स्टुडिओमध्ये अपग्रेड करण्यासारखं काय आहे? आत्ता तर मी 22ला खरं तर अंगवळणी पडलं माझ्या, काही गोष्टी शिकायला मिळाल्या. 22 हे माझ्यासाठी डिझास्टर होता. म्हणजे
23ला एक अनुभव घेतले, 23, 24, 25. मीच शिकत इथपर्यंत आले. काही मंडळांनी माझा हात शेवटपर्यंत सोडला नाही. म्हणजे जसे आपले आई वडील असतात, जसं त्या खातूनचा हात त्यांनी पकडला तसंच, म्हणजे वडिलांसोबत जसं त्यांचं कोऑर्डिनेशन होतं तसं त्यांनी. कोणते म्हणजे तेव्हाचे आता कुठलेच मंडळ नाहीत आहेत ना, उपनगरचा राजा आहे, इव्हन वसईचा महाराजा, वसई पण यावर्षी नाहीये. नाही, मी स्वतःहून नकार दिला. कारण का मी जे डिसिजन घेतलं की यंदा जे जागा देतील त्याच मंडळांचे मी गणपती करणार. आणि अवनीश अध्यक्ष आहेत, खूप चांगलं मंडळ आहे, चांगले व्यक्तिमत्व आहे. तर त्यांना काही असं जायचा हेतू नव्हता, पण डेफिनेटली मला जागेवरतीच मंडळांच्या करायचं होतं. एक थोडं इकॉनॉमिकल पार्ट, एक एक्सपिरियन्स करायचा होता म्हणून. त्यामुळे मग मी त्यांना नकार दिला. फरक काय होता की एक तुमची स्वतःची जागा आणि एक मंडळाने दिलेली जागा? खूप फरक पडतो. अरे म्हणजे मला यावर्षी आता कळेलच, म्हणजे मला साधारण त्याचा अंदाज यायला लागला. खूप फरक पडतो. आपल्याकडे जागेचे जे भाव आहेत हे परवडण्यासारखे नाही. म्हणजे उगाच आपण लोकांना म्हणजे भावापेक्षा बोंगाभारी करण्याचं काही अर्थ नाही. म्हणजे क्वांटिटी दाखवायची आणि आपण कर्जबाजारी व्हायचं, ह्याला काही अर्थ नाही. कारण मुंबईमध्ये स्पेशली मंडळं नावाजलेली आहेत, पण ते अमाऊंट जी मूर्तीला द्यायला हवी आत्ता 2025मध्ये ती आपल्याला मिळत नाही. अजूनही बऱ्याच वर्षाचं एकच वाक्य ऐकायला मिळतं, समजून घ्या. म्हणजे आता समजून नाही घ्यायचं आहे. मला असं वाटतं की मूर्तिकारांना आता समजून घ्या. एक तर तुम्ही जागा द्या, किंवा मग आम्ही जागा घेतो, पैसे वाढवा. कारण का नाही तेवढं इकॉनॉमिकली परवडत नाही. त्यामुळे हा एक बोल्ड डिसिजन मी यावर्षी घेतला. जे होईल ते होईल, जे राहतील ते राहतील, जे जातील ते जातील. पण कसं होतं काय काय वेळेला ना आता एक काही मंडळांचंच नावं घेतो. आता चंदनवाडी सारखं एक मंडळ असेल की बोलतात एक विजय खातू आणि चंदनवाडी हे अजरामर नातं आहे. त्यावेळेला सगळ्यात पहिलं तर ते ज्या वेळेला गेलं तेव्हा तुमचं काय रिएक्शन होतं? मला खूप वाईट वाटलं, म्हणजे प्रचंड. 22 समाजासाठी म्हणजे कसं अंगावरतीच ते वर्ष आलं होतं. आणि तरी मंडळ समजूतदार होती. म्हणजे एक नाव आपलं आहे वडिलांचं, आणि मी करत होते म्हणून तेवढं काही गोंधळ असा झाला, अंगवळणी पडलं. पण मंडळांनी मला खूप समजून घेतलं त्यावेळेला. म्हणजे माझ्यासाठी ते वर्ष एकदम बेकार, म्हणजे डिझास्टर अनुभव नव्हता काहीच. ते 23-24 पासून यायला लागलं. आणि फार इथे काही अगदी मोठ्या डिग्री डिप्लोमाची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त बघत राहिलात तरी तुम्हाला काही गोष्टी समजतात, म्हणजे आपोआप आत्मसात होतात. तर मला सांगा ना की 22 झाला, मग नंतर 23ला परत त्याच्यावर काम केलं, आणि 23 पण एक मस्त झालेलं त्यावेळेचं. म्हणजे चिंतामणीची पण एक मस्त ती रामाची आणि मूर्ती झालेली. परत मग 23 गेला, 24 गेला, 24ला पण चांगलेच मूर्त्या गेलेल्या. सांगा मग परत 22 नंतर जे हे केलं, जो नवीन टीम काय झालेली का त्यानंतर 22, 23, 24 मध्ये? नंतरच ना, म्हणजे 23, 24, 25 नवीनच टीम आहेत माझ्याकडे. टीम माझी झालेली आहे, म्हणून मी म्हणते ना की माझी आता उतरायची तयारी आहे. फक्त एवढंच, आता तो अनुभव पण आहे. काय फार मोठं दिव्य नाही आहे त्याच्यामध्ये, हे मी अनुभवलं. फक्त 17, 18, 19 मी केबिनमध्ये असायचे. आपल्याला माहितीच नाही ना काही. 22ला डायरेक्ट अंगावर पडलं गोष्टी. त्यावेळेला म्हणजे काही अक्कलच नव्हती. 23, 24 स्वतः हाताळलं तेव्हा काही गोष्टी समजल्या. आता 25 सुरू आहे, आता काही टेन्शन नाही तसं, म्हणजे इझिली स्मूथ होतंय सगळं. पण मग 25 येईपर्यंत आता प्रॉपर एक साऊथ मुंबईमधलंच एकच मंडळ राहिलं. हां, कारण का मला जागा, मी तेच म्हणते ना, मला जागा तुम्ही द्या आणि मी तुमच्या जागेवरती गणपती करते. कुठलं मंडळ राहिलं आणि किती मंडळ राहिली म्हणण्यापेक्षा, म्हणजे आपण नाव बघायला येतो, नाव करणारा माणूस करून घेईल. त्याच्यावर कोणी आज नाव नाही करू शकत, कुठलाच मूर्तिकार. म्हणजे जे जुने मूर्तिकार होऊन गेले त्यांच्यावरती आजकालची मूर्तिकार नाही जाऊ शकत, मी नाही जाऊ शकत. मला फक्त एक ती लेगसी कंटिन्यू करायची. त्याच्यासाठी 5 काय 1 गणपती पण पुरेसा. पण मी त्यातही बिझनेस बघणार. मी अननेसेसरी लोक म्हणतायत म्हणून मी क्वांटिटी वाढवायची आणि जागा घेऊन कर्जबाजारी व्हायचं आणि परत ते 17-18 पाठ रिटर्न पाठवायचे. मंडळ आलं का
मूर्ती आपली उभी नाही, हे सगळे मला अनुभव नको. जेवढे मी हातात घेते, जेवढी माझी कपॅसिटी, म्हणजे रेश्मा खाते तेवढी मी करायला तयार आहे. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आहे ना, मानसिकता, त्यांची कपॅसिटी वेगळी. मग यावर्षी एकाचीच कपॅसिटी होती की 5 केले ना, एकाची कशाला. ज्यांनी जागा दिली ते काय एकाच जागेवर देणार लालबागला. ताडदेवने इथे दिली कारण त्यांना इकडे आगमन करायचं होतं. तावरीपाड्यातनं त्यांना खूप चांगला सपोर्ट मिळाला. साई मंदिरात जिथे आपण आता हा इंटरव्ह्यू करतो, खूप चांगला त्यांनी सपोर्ट केला. तर ही त्यांनी मला जागा घेऊन दिली. आणि बोरिवलीची तर त्यांच्या जागेवर असते. कांदिवली अक्षर मित्र मंडळ त्यांची जागेवर असते. उपनगरचा राजा म्हणजे हे 2 मंडळ जागेवर आहेत. आणि सुरत वलसाड त्यांचं जागेवर. बस झाली. 2 बाहेरगावची झाली, 3 मुंबईची. मी खुश आहे लोकांच्या नाचण्याने किंवा लोक मला काय म्हणतील म्हणून त्यांचं समाधान करायला मी स्वतःला त्रास, माझ्या खिशाला त्रास मी करून घेणार नाही. जोपर्यंत मंडळ बजेट वाढवत नाही तोपर्यंत आपण आपलं सोनं. पण मग यामध्ये काही असेही मंडळ गेले की ज्यांचं बोलतात ना एक विजय खातू ही ओळख होती, तो गेली म्हणण्यापेक्षा इंटरनल काही गोष्टी आहेत मी सोडली. म्हणजे असं नाही की मंडळांनाच मूर्तिकारांचा कंटाळा येतो, मूर्तिकारांना पण कंटाळा येऊ शकतो. त्यापैकीच आहेत काही मंडळ. मग जुने मंडळ परत कधी यावे असं काही प्रयत्न नाही केला? आपण सोडतो कशासाठी? परत यावे ह्या अपेक्षेने ना. काही मंडळ स्वतःच गेली. म्हणजे फॉर एक्झाम्पल महागणपती, चंदनवाडी, त्यांना तो एक माझ्यावर कॉन्फिडन्स नव्हता. आणि डेफिनेटली त्यावेळेला ती परिस्थितीही तशी होती. बॅलन्सिंग जॉब आहे. तरी 22ला माझ्याकडे चंदनवाडी होत आहे. त्यांचं खूप म्हणजे मोठेपणाच म्हणावं लागेल. खूप लवकर त्यांनी माझ्याकडून एक्झिट घेतली. खरं म्हणायला गेलं तर हाच चेहरा, म्हणजे पप्पा जे चेहऱ्यांवरती खेळायचे ना, गोड गणपतीसाठी चेहरे बनवायचा त्यांचा जरा तो विचार असायचा. मला असं वाटतं हा चेहरा त्यांच्यासाठी बनवला गेला होता. पण त्यांनी खूप लवकर एक्झिट घेतली स्टुडिओमधून. सो त्यावेळेला मला खूप चंदनवाडी गेल्यानंतर मला प्रचंड वाईट वाटलं. कारण मला असं वाटलं की मे बी मी केपेबल नाही आहे मे बी वडिलांचं कंटिन्यू करण्यासाठी. असं त्या 22ला खूप स्ट्रेस आला होता मला. मंडळ स्पेशली चंदनवाडी गेल्यामुळे. बाकी कोण गेल्याचं काही नाही, कारण का त्यांचं एक कोऑर्डिनेशन असतं ना, आपल्याशी एक इमोशनल बॉन्डिंग असतं. ती लहानपणापासून जाते त्या मंडळात. साबळे काका होते अगदी लहानपणापासून, मला आठवतंय ना, एक वेगळी अटॅचमेंट होती. माझं काय काम नाही, मी फक्त मूर्तिकाराची मुलगी म्हणून जायचे. ह्यांना आत्ताच्या आलेल्यांना काय माहिती नाही ते काय वातावरण होतं. नाही तर मला पण आठवतं ना, म्हणजे आम्ही पण कधी कधी बोलतो ना, आम्ही त्यावेळेला आम्ही 2018ला सुरू केलं. 2 गोष्टी आमच्याकडून राहिल्या. एक तर खातो साहेबांचा व्हिडिओ आणि म्हणजे साबळे काकांची. कारण हे दोघं, ह्यांच्याकडे अनुभवच इतके होते ना, आणि ते अनुभव ऐकण्यासारखे होते. हे मला अजून पण आठवतं. साबळे काकांबरोबर आम्ही इतका वेळ बोलायचो ना त्या इथे. आणि आता लॉकडाऊन नंतर खूप ड्रास्टिक चेंज झाला. म्हणजे 22 पासून म्हणा किंवा 22, 23, 24, 25 आताही स्थिर नाही आहे हे मार्केट. मंडळ सेम डायलॉग वापरतात. समजून घ्या, त्या डायलॉगचा कंटाळा येतो. माझ्याकडे 5 काय, मी तर म्हणते 1 मंडळ पण चालेल, पण मला हा डायलॉग नको. आत्ता जी आहेत ना माझी मंडळं खूप चांगली आहेत. उपनगरचा राजा, ताडदेवचा राजा, अक्षरमित्र मंडळ, वलसाडचा सम्राट, विश्वराजा, व्यवहाराला खूप चांगली आणि सफिशियंट एक अमाऊंट व्यवस्थित देणार की ज्याच्याने एक आर्टिस्ट म्हणजे म्हणतात ना खुश होतो आपण सगळ्यांचा. आणि वेळच्या वेळी असं नाही की बाई तुमचं मानधन डिसेंबरमध्ये येत आहे, असं नाही. काय होतं ते आपण गणपती घेऊन गेलो मागे बघतच नाही आहे, असं नाही. खूप जबाबदार मंडळ. हे एक जेस्चर त्यांचं मला आवडलं. आणि मी खुश आहे त्या मंडळात. म्हणजे मला माझं एक विश्व तयार झाले. बाकी कोण काय करते मला काय घेणं देणं नाही. मला माझ्या कामाचं सॅटिस्फॅक्शन मिळतंय. मी शिकत इथपर्यंत आले, मी लिंक नाही तोडली. मग ते 50 5 होत पण माझी लिंक नाही तोडली. मी संपले नाही किंवा मी संपू दिलं नाही का, माझं कंटिन्युएशन चालू आहे. आणि पुढे फ्युचरमध्ये जागा मला मिळाली, इकॉनॉमिकली विचार हा केलाच पाहिजे, तर नक्कीच मी पुन्हा क्वांटिटीमध्ये येईल. आणि ती तयारी आहे. फक्त जागेची ज्या काही गणित आहेत ती बसली पाहिजे. कारण पूर्वीची गोष्ट वेगळी होती,
आता जागेचे भाव म्हणजे अगदी मग मी काय बोलतो, म्हणजे खातो साहेबांच्या वेळेला जे हे होते प्रोडक्शन डाय होते, मग तसे का नाही परत सुरू करत? सुरू करायला काय हरकत नाही, पण मंडळांना तसं नको ना. त्यांना आता प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रभावळ, वेगवेगळ्या प्रत्येकाचे कॉन्सेप्ट आहेत, त्यांच्या अपेक्षा खूप आहेत मंडळांच्या काही, पण त्यांना पैसे द्यायला नको. पैसे ते तसेच देणार जसं पूर्वी द्यायचे असं. कारण म्हणजे त्यावेळेला पण कसं होतं, म्हणजे आता एक प्रोडक्शन डायचे पण ना प्रकार होते, म्हणजे ज्यांचा 20चा बजेट असेल ते नाही, ज्यांचा 40चा असेल, ज्यांचा 80चा असेल. ते नाही ना, आता कसं पॉसिबल आहे? जर कारागिरांची मजुरीच तुमची 40 आणि 50,000 फक्त मजुरी जाते. सिंपल गणपती, काही काही इमर्जन्सीमध्ये फिनिशरच 30,000 फक्त फिनिशिंगचे घेतात. हे समजून घेणाऱ्या गोष्टी नाही आहेत ना, जे मंडळ डायलॉग मारतात ना की समजून घ्या वगैरे, ते म्हणलं मला नको. मला समजून घेणारी 5 मंडळं मला खूप पुरेशी आहेत. कारण 6व्यामुळे जर मी कर्जात जाणार असेल आणि माझं प्रॉफिट 6व्या मंडळात घुसणार असेल तर मला ते नको. बेटर आहे नाव करणारा माणूस नाव करून गेला, विजय खातो, त्याच्यावर कोण नाव नाही करू शकत. मला फक्त लेगसी कंटिन्यू करायची आणि मीही तेवढं नाव उंचावू नाही शकत. खूप छान मूर्तिकार आपले मागे होऊन गेले, मास्तरांसारखे, सुर्वे, बागवे, त्यानंतर सारंग, खातू, हे ह्यांच्यासारखे मूर्तिकार नाही. आजकालच्या मुलांना ते नाही. ही चढाओढ आहे, पॉलिटिक्स आहे घाणेरडं, म्हणजे एकमेकांचं हे करून मॅनिप्युलेट करणं वगैरे, हे घाणेरडं. आणि त्या डबक्यात मला नाही राहायचं. माझं वेगळं विश्व आहे आणि ते मी त्याच्यात सुखी आहे. पण मला असं पण हे पण वाटतं की हा कम्फर्ट झोन जो आहे कमी क्वांटिटीचा, हा कम्फर्ट झोन आपण स्वतःभोवती बनवायला नको. निश्चितच जागा मिळाली तर तोही मी तोडेल, त्याला पण क्रायटेरिया आहेत. जागा मिळाली तर नक्कीच मी क्वांटिटीमध्ये फक्त मग परत ते सिग्नेचर फेसच नाही, आपण अपग्रेड करणार फेस. म्हणजे बरीच वर्ष नाही केलं आणि हा सिग्नेचर फेस काही मंडळांना देणार आणि इतर मंडळांना आपण अपग्रेडेड फेस देणार, बॉडी अपग्रेड करणार नेक्स्ट इयरसाठी. कारण बरीच बाहेरगावची मंडळं उत्सुक आहेत. मग तुम्हाला थोडंसं असं नाही वाटत का की ते परत 8 फुटाची बॉडी 10 फुटाची बॉडी आणणं परत? का नाही, म्हणजे वाटतं ना, करायला आहेत आपल्याकडे मंडळं तशी. मला आठवतं ना खातू साहेबांची जी म्हणजे 12 फूट नो डाऊट चांगलीच होती, बट 10 फूट पण एक मस्त बॉडी होती त्यावेळेची. हो, मी ते कंटिन्यू नाही केलं कारण मला कमीच गणपती करायचं होतं. म्हटलं एकच डाय आणली आपण, 12 फुटामध्येच कंटिन्युएशन केलं. परत तो पसारा नको. आणि ते मेन म्हणजे डाय सांभाळण्यापासून माझी शिकवण होती, स्वतःची स्वतःला डाय सांभाळायच्या कशा. कारण आग लागल्यापासून मनात भीती आहेत, तिथे सुरक्षित एकच आणते 12 फुटाची डाय, ती पण नजर कैदेतच. कारण माणसाच्या बघा ज्याच्या बाबतीत घडतं त्याला ती भीती असते, समोर बोलणाऱ्याला काही नाही वाटत. बॅकअप डाय नव्हती? नाही, आता केली आहे हे प्रसंग. कारण आपल्याला थोडी माहिती ह्या गोष्टी घडणार आहे, आग लागणार आहे किंवा हे आपल्याला माहिती नसतं. तर आता ह्या गोष्टी आहेत, सगळं अवेलेबल आहे, सगळं केलंय, तयारी देखील आहे. बरीच मंडळं पुन्हा यायला उत्सुक आहेत. काही जणांना जुने की नवीन? हा, जुने की नवीन? जुनी नवीन दोन्ही. ओके, जुनी नवीन दोन्ही. मला एक सांगा की या वर्षी 2025 वर येऊया. आता इथे हा व्हिडिओ येतोय फ्रायडेला येतोय, संडेला आगमन आहे गिरणगाव म्हणूनच तारदेवच्या राजाचं. एक सांगा ना, 23 आणि 24 सोडलं तर 25ला नवीन काय बघायला भेटेल या तारदेवच्या राजामध्ये? आपण हा प्रश्न विचारतो ना, नवीन काय? नवीन म्हणजे आजूबाजूचं कॉन्सेप्टच असतं. आपण जे राजामध्ये रिपीट नाही झालं, स्पेसिफिकली त्या मंडळाचं जे कॉन्सेप्ट त्यांचे रिपीट आपण करत नाही, त्याच्यातनंच एखादा विषय काढून आपण त्याला कॅरेक्टर देणं किंवा काही त्याप्रमाणे प्रभाव करणं हे आपण करतो. आता ताडदेवचा राजा म्हणजे खूप मंडळ चांगलं, म्हणजे अटॅचमेंट त्यांची माझ्याशी खूप लवकर झाली, हेल्पफुल मंडळ. आणि काही म्हणजे कुठल्याच ह्याच्यात काहीच सांगणार नाही. मला असं वाटतं ते त्यांना म्हणून तो परिपूर्ण तो गणपती मिळतो, त्यांना आवडतो. तर त्या ताडदेवच्या राजामध्ये यंदा पण आपण खूप वेगळंच, जे कॉन्सेप्ट नाही झालं तेच यंदा काहीतरी करतोय छान. तसाही आरोप होता की ताडदेवावर जास्त लक्ष देत होतात. आरोप करणाऱ्यांना काय, आरोप बिरोप काय असतं, कसं आहे, आरोप हा खूप मोठा. हा, ताडदेवरती ऍक्च्युली लक्ष जास्त होतं, खरी गोष्ट आहे. ताडदेव आणि माझा श्री, म्हणजे मी श्रीमध्ये मला खूप ते मंडळच आवडतं. आय डोंट नो, म्हणजे आपण मूर्तीपेक्षा मला असं वाटतं काही मंडळ जी असतात ना ती आपल्याला जीव लावतात आणि ते जास्त, ते जे रॅपो असतो ना आपला,
तो जास्त आपल्याला आवडतो, ह्यांच्यासाठी काम करावं वाटतं. तिथे आपण पैसा वगैरे काही बघत नाही, इकॉनॉमी. पण त्यावेळेला कसं झालेलं की ज्या वेळेला त्या श्रीचं विसर्जन थांबलं, हां मग ते कसं परत मग ती मूर्ती सांभाळणं तितका वेळ, आणि कसं परत तो आता सिग्नेचर फेसवरच येतो, तो सांभाळणं, त्यात पण तो असं हे काही दिसायला नको. हो, म्हणजे मंडळावरती माझा प्रचंड विश्वास. मी त्यांना एकही फोन नाही केला की काय कसं काय, फक्त विसर्जन कधी होणार एवढंच विचारायचे. आणि त्यावेळेला ते सगळं सुरू होतं विसर्जनाचं, आणि त्यांच्याकडेच त्यांच्याच ताब्यात होता तो गणपती, व्यवस्थित त्यांनी ठेवला होता. आणि विश्वास ठेवण्यासारखं ते मंडळ आहे, खूप चांगलं मंडळ आहे. आणि फॅमिली ती खूप चांगली आहे, सागर आणि कनोजिया फॅमिली खूप छान आहेत आपापसामध्ये ते. गेल्या आठवड्यातच विसर्जन झालं, तुम्ही गेलात तिथे? मी पण गेले. म्हणजे फर्स्ट टाइम मी लाईफमध्ये कोणाचंही विसर्जन पाहिलं नव्हतं, मी फर्स्ट टाइम पाहिलं श्रीचं विसर्जन. छान विसर्जन केलं सांभाळून. म्हणजे मला असं वाटतं माझ्या काळजीपेक्षा त्यांना, साहेबांचा तो चेहरा आहे आणि तो आपल्याला जपायचा आहे. कारण आज तुम्ही म्हणाल की आपण चेहरा करतो की स्टुडिओ फक्त काय चेहऱ्यावरतीच आहे का, आज तुम्ही बघाल कितीतरी मूर्तिकार रेफरन्स घेऊन तोच चेहरा करतात. आज 1 डझन डाय झाल्यात लोकांच्या रेफरन्स, तो चेहरा किती इम्पॉर्टंट आहे. आज त्या चेहऱ्यामध्ये जीव जडलाय लोकांचा, खूप वर्षाची भक्ती त्याच्यामध्ये लोकांना दिसते. ते एक म्हणजे म्हणतात नाही, ते एक आर्ट आहे, ते सांभाळायला पाहिजे. माझ्याकडून जेवढं होतं ते मी सांभाळलं, आणि तसा चेहरा पुन्हा होणं शक्य नाही. ते माझ्या परीने नक्कीच मी तो अपग्रेड करणार इतर मंडळांना द्यायला. बाकी स्पेसिफिक मंडळांना आपला आहे तोच सिग्नेचर फेस इतरांसाठी पण बनवणार. कारण आता शेवटी कुठे ना कुठे आपली झालं, आता शिकलो म्हणजे 23-24 झालं, अजून काय शिकायचं आहे. मोठं रॉकेट सायन्स नाही आहे याच्यामध्ये. म्हणजे आता कळालं कसं आपण माणसांना हँडल करायचं. या दोघांमध्ये फरक काय होता? एक गणेश म्हणजे आपली गणपतीचं हा 3 महिने सांभाळतो आणि देवीचा 1 महिना. काही नाही, कंटिन्यू फ्लोमध्ये असतो ना आपण. म्हणजे गणपती झाले का मला असं वाटतं लगेच मग देवीचे पाठ येतात, त्या कामाला लागतो आपण. फरक असा काही नाही, फक्त तुमची बॉडी बदलते, म्हणजे लाईफ साईज येते. गणपती कसे ह्यूज बॉडीमध्ये काम असते, इथे नाजूक काम. देवीमध्ये देवी पण ह्यूज व्हायला लागले. तुम्हाला अशी कधी मागणी नाही आली की आम्हाला पण? मला त्या ह्यूज देव्या करायच्याही नाहीत. मला कुठेतरी देवीची तेवढी विटंबना नाही करायची. 9 फुटाची बॉडी आहे माझ्याकडे, मी 1-2 मंडळांना देते, ते पद्धतशीर ते घेऊन जातात. फार मला त्याच्यात नाही. ज्या माझी जुनी मंडळ आहेत, देवीचं कसं आहे माहिती आहे, ते मग बॉडी वगैरे चेहरा चेंज नाही करत, त्यांच्यात सगळी शस्त्र वगैरे बनलेली आहे, त्यामुळे त्या ह्याच्यातच कंटिन्युएशनमध्ये चालतं. तिथे व्हरायटी किंवा काय म्हणतात क्रिएटिव्हिटीला फार असा वाव नाही. आत्ता यायला लागलं 1-2 वर्ष.